नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र गणेश कळसकर, सायन्स अकॅडमी दौंड, आत्मविश्वासातून यशाकडे. मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरचा पुढील भाग. तर मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये अभ्यासलेला आहे अबाउट द ॲटम. ॲटमच्या बाबतीत तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी काही बेसिक कन्सेप्ट्स अभ्यासलेले आहेत. पण आज आपण या लेक्चरमध्ये ॲटमच्या बाबतीत एकदम डिटेलमध्ये बोलणार आहोत. तर आपण सुरुवात करतोय, ॲटम म्हणजे काय. व्हॉट इज द ॲटम? ॲटम इज दी, जसं की आपल्याला माहिती आहे जॉन डाल्टन या सायंटिस्टने त्याची जी थेअरी मांडलेली होती, त्या थेअरीमध्ये त्याने मॅटरच्या स्मॉलेस्ट पार्टिकलला ॲटम असं बोललेलं होतं. तर व्हॉट इज द ॲटम? Atom is the smallest and indivisible particle of a matter. मित्रांनो, atom is the smallest. Atom हा smallest means लहानात लहान. indivisible means cannot be divided. मित्रांनो, ॲटम हा ऑलरेडी लहानात लहान आहे, पण तो एवढा लहान आहे की त्याला फर्दर डिवाइड करता येणं शक्य नाही. तर आपण सांगतोय व्हॉट इज द ॲटम? ॲटम इज द स्मॉलेस्ट अँड इनडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ ए मॅटर. पहा, आता तुम्हाला या दोन शब्दांचा अर्थ माहित झाला. मॅटर काय हे ऑलरेडी आपण अभ्यासलेलं आहे. व्हॉट इज द मॅटर? मॅटर इज एनिथिंग विच हॅज द मास अँड कॅन ऑक्युपाईज ए स्पेस. मॅटर हे असं काही असेल ज्याला काहीतरी मास असतं अँड विच कॅन ऑक्युपाईज अ स्पेस, आणि तो काहीतरी जागा ऑक्युपाय करू शकतो, त्याला आपण मॅटर असं म्हणत असतो. तर मित्रांनो, आता आपण एक बेसिक डेफिनेशन पाहिलेली आहे ॲटमची, पण आपल्याला ॲटमला डिटेलमध्ये अभ्यासायचं आहे. मग जर ॲटमला डिटेलमध्ये अभ्यासायचं असेल तर आपल्याला अगोदर माहिती असलं पाहिजे व्हॉट इज द इलेमेंट. इलेमेंट म्हणजे काय? मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये जो सेकंड चॅप्टर होता पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, या चॅप्टर मध्ये अभ्यासलेला आहे मॉडर्न पिरियडिक टेबल विच वॉज प्रपोज बाय द सायंटिस्ट हेनरी मोसले. हेनरी मोसले या सायंटिस्टने जो मॉडर्न पिरियडिक टेबल प्रपोज केलेला होता, त्या पिरियडिक टेबल मध्ये आपल्याला माहिती आहे 118 एलिमेंट्स आहेत. देअर आर दी 118 एलिमेंट्स इन दी मॉडर्न पिरियडिक टेबल. तर 118 एलिमेंट्स आहेत. मग आता हे एलिमेंट्स म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता लक्षात घ्या, इफ यू कन्सिडर दी आयर्न पीस. मित्रांनो, आयर्न मीन्स लोखंड. आपण जर एक लोखंडाचा पीस जर विचारात घेतला तर लक्षात घ्या, हा जो पीस आहे या पीस मध्ये, हा जो आपण लोखंडाचा पीस घेतला आहे, या पीस मध्ये नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल प्रेझेंट असतील. ओके, दिस स्मॉल पार्टिकल्स ऑफ दी आयर्न पीस आर कॉल्ड ॲज दी ॲटम्स ऑफ आयर्न. तर मित्रांनो, तो जो आयर्नचा पीस आहे तो ज्या छोट्या पार्टिकल पासून तयार झालेला आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? ॲटम्स. दीज आर दी ॲटम्स. हे कोण आहे? त्या आयर्नचे ॲटम आहेत. अँड इफ यू कन्सिडर दॅट होल सबस्टन्स, आणि जर आपण हा पूर्ण सबस्टन्स जर विचारात घेतला तर याला आपण म्हणणार आहोत इलेमेंट. हा जो कम्प्लीट सबस्टन्स आहे हा कोण आहे? इलेमेंट. आता मला सांगा, याच्यामध्ये आपण हे जे ॲटम्स मांडलेले आहेत, ऑल दिस ॲटम्स आर ऑफ द सेम टाइप. हे सर्वचे सर्व ॲटम्स किंवा सर्वचे सर्व जे स्मॉल पार्टिकल्स म्हणतोय ते एकाच प्रकारचे आहेत. तर आपण इलेमेंट्सला ज्यावेळी डिफाईन करणार आहोत ते या प्रकारे, व्हॉट इज अन इलेमेंट? द सबस्टन्स which is made of only one kind of atoms or only one type of atoms
is called as an element. तर मित्रांनो, the substance which is made of only one kind of atoms, की जो सबस्टन्स एकाच टाईपच्या एकाच प्रकारच्या ॲटम्स पासून तयार झालेला असतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, इलेमेंट असं म्हणणार आहोत. ओके मित्रांनो, मग तुमच्या लक्षात आलंय इलेमेंट हा कोणापासून तयार झालेला आहे, ओनली वन टाइप ऑफ ॲटम्स, ओनली वन काइंड ऑफ ओनली वन टाइप ऑफ ॲटम्स. ओके, मग मी असं म्हणू शकतो व्हॉट इज द ॲटम, ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन इलेमेंट. मग ॲटम हा कोणाचा स्मॉलेस्ट पार्टिकल असणार आहे, इलेमेंटचा. बिकॉज व्हेन अ इन्फानाइट नंबर ऑफ ॲटम्स, ज्यावेळेस भरपूर प्रमाणामध्ये ॲटम्स एकत्रित येतात त्यावेळेस कोण तयार होत असतो, इलेमेंट. म्हणजेच ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन इलेमेंट. लक्षात आलं, ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन इलेमेंट विच इज इनडिव्हिजिबल, की ज्याला फर्दर डिव्हाइड करता येणार नाही. मित्रांनो, तो जो ॲटम आहे तो एवढा स्मॉल आहे की त्याला फर्दर डिव्हाइड करता येणं शक्य नाही. तर तुमच्या लक्षात आलं ॲटम. आता आपण बोललो इलेमेंटच्या बाबतीत, द सबस्टन्स विच इज मेड ऑफ ओनली वन काइंड ऑफ ॲटम्स कॉल्ड ॲज द इलेमेंट, की जो सबस्टन्स एकाच प्रकारच्या ॲटम्स पासून तयार झालेला असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, इलेमेंट असं म्हणणार आहोत. मग तुम्हाला ॲटम क्लिअर झालं, इलेमेंट क्लिअर झालं, पण आपण ॲटमच्या बाबतीत थोडंसं डिटेलमध्ये बोलणार आहोत. पहा, हे ऑलरेडी बेसिक कन्सेप्ट तुमचे झालेले आहेत, फक्त आपण त्यांना एकदा उजळणी देतोय. मित्रांनो, मी जर बेरिलियम हा इलेमेंट विचारात घेतला, तुम्हाला पिरियोडिक टेबल माहिती आहे. ओके, आठवत असेल तर 10th मध्ये आपण जो पिरियोडिक टेबल पाहिला होता त्याच्या काही सोप्या ट्रिक्स अशा आहेत. पहिला जो ग्रुप आहे तो हेलिना, करते, रबसे, फरियाद, ही पहिल्या ग्रुपला लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक्स होती. सेकंड साठी आपण म्हणलं बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इलेमेंट्स लक्षात ठेवण्याच्या काही ट्रिक्स तयार केलेल्या होत्या. तर पहा, यामध्ये मी कोणताही इलेमेंट विचारात घेतला, बेरिलियम. आता लक्षात घ्या, मी याला इलेमेंट म्हणतोय, याचाच अर्थ तुमच्या हे लक्षात येणं गरजेचं आहे दॅट बेरिलियम इलेमेंट इज मेड अप ऑफ ए लार्ज नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल दॅट इज बेरिलियम ॲटम्स. हा जो बेरिलियम इलेमेंट आहे हा कोणत्या ॲटम पासून तयार झालेला असणार आहे, बेरिलियमच्या. ओके, तो ज्यावेळेस आपण लार्ज नंबर ऑफ ॲटम पासून तयार होणारा जो बेरिलियम असणार आहे तो कोण असणार आहे, इलेमेंट. आणि त्याचा स्मॉलेस्ट पार्टिकल जो असणार तो कोण असणार आहे, ॲटम. ओके, मग आता पहा, मी जर बेरिलियम विचारात घेतला, हा कोण आहे, समजा मी म्हणलं ॲटम. कधी म्हणणार मी त्याला ॲटम, बिकॉज इट इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल. तो एकटाच आहे, तो लहानात लहान आहे, तर तो कोण आहे, ॲटम. And when such a large number of beryllium atom combine together, and ज्यावेळेस असे large number of beryllium atom एकत्रित येतील, they forms the beryllium element. तर ते काय तयार करतात, बेरिलियमचा इलेमेंट. आता हे क्लिअर झालंय. ऐका, मग तुम्ही कोणत्याही एखाद्या इलेमेंटचं रिप्रेझेंटेशन अशा प्रकारे पाहिलं असेल का, इथे बेसला फॉर एक्झाम्पल मांडला 4 आणि इथे वरती मांडला 9. तर मित्रांनो, मग 4 म्हणजे काय, 9 म्हणजे काय, हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. जसं की दॅट 4 रिप्रेझेंट्स दी ॲटॉमिक नंबर अँड दॅट 9 रिप्रेझेंट दी ॲटॉमिक मास नंबर, और सिंपली वी कॅन से दॅट दी ॲटॉमिक मास. मित्रांनो, मग जर आपण इथे ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबरचा जर विचार करणार असो तर आपण जनरली असं सांगू शकतो, if you consider that 118 elements in the periodic table, generally they can be represented as X. इथे मी म्हणणार आहे Z, इथे मी म्हणणार आहे A. मित्रांनो, what is the meaning of these symbols? या सिम्बॉलचे नेमके मीनिंग्स काय आहेत पहा. जर आपण विचार घेतला X, it is the chemical element. हा कोण असणार आपला इलेमेंट, X is the element. What is the Z? Z is the atomic number. आता मी atomic नंबरच्या बाबतीत बोलणार आहे, हे ऑलरेडी तुम्हाला सगळं झालेलं आहे, पण तरी आपण एकदा, तर या चॅप्टर मध्ये ॲटम्स येणार आहे तर आपलं बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे.
A, it is the atomic mass number. A काय असणार आपला atomic mass number. तर मित्रांनो इलेमेंट ऑलरेडी तुम्हाला डिफाइन झालेला आहे. इट इज द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल, सॉरी इलेमेंटच्या बाबतीत बोलतोय, द सबस्टन्स विच मेड ऑफ ओनली वन काइंड ऑफ ॲटम. म्हणजे आपला कोण हा इलेमेंट आहे. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? आता पहा, मी ते बेरिलियमच्या बेसला 4 दाखवलेला आहे. पहा आता मी बेरिलियमचा ॲटम दाखवतो अशा प्रकारे. हा आहे त्याचा न्यूक्लियस. आणि आता एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट याच्या बाजू पूर्ण जी बाजू असणार आहे हा कोण आहे न्यूक्लियस. आणि त्याच्या बाजूचा हा जो संपूर्ण एरिया जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. मित्रांनो ॲटम इज डिवाइडेड इनटू न्यूक्लियस अँड द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. ॲटम हा डिवाइड करत असताना, डिवाइड म्हणजे आपण त्याला फर्दर स्मॉल पार्टिकल मध्ये डिवाइड नाही करत, त्याला आपण कशा प्रकारे सांगू शकतो तर हा सेंट्रलचा जो पार्ट आहे तो आहे न्यूक्लियस आणि त्याच्या सभोवताली हा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. मग पहा, ॲज वी नो दॅट इन न्यूक्लियस मध्ये कोण प्रेझेंट असणार आहे? न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स are present in the nucleus. They are called as the nucleons. These two protons and neutrons together called as the nucleons. मित्रांनो त्यांना आपण न्यूक्लियॉन्स असं म्हणत असतो. तर तुमच्या लक्षात आलं न्यूक्लियस मध्ये कोण प्रेझेंट असतं? प्रोटॉन. आणि दुसरं कोण असतं? न्यूट्रॉन. ओके. प्रोटॉन वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट गोल्डस्टेन. लक्षात ठेवायचं नाव. प्रोटॉन हे गोल्डस्टेन या सायंटिस्टने शोधलेला होता. पहिले न्यूट्रॉन वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट चॅडविक. न्यूट्रॉन हा चॅडविक या सायंटिस्टने डिस्कवर केलेला होता. पाहता ही जी एक्स्ट्रा न्यूक्लियर स्पेस आहे, इन एक्स्ट्रा न्यूक्लियर स्पेस देयर इज द प्रेझेन्स ऑफ द ऑर्बिट. त्या स्पेस मध्ये मित्रांनो इथे प्रेझेंट असतात ऑर्बिट विच आर द सर्क्युलर इन नेचर. म्हणजे कसे असतात? सर्क्युलर असतात. अँड दिस सर्क्युलर ऑर्बिट इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग. आणि या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये कोण रिव्हॉल्व होत असतात? इलेक्ट्रॉन्स. ओके. तर इथे आता इलेक्ट्रॉन्स असणार आहे. मित्रांनो तुम्ही या अगोदरच्या स्टँडर्ड मध्ये अभ्यासलेला आहे की याच्या वेगवेगळ्या शेल्स असतात. फर्स्ट शेल आपण म्हणतो के शेल, दुसऱ्या शेलला म्हणतो आपण एल, एम, नंतर एन. या प्रकारे आपले रिप्रेझेंटेशन असतात. थोडक्यात तुमच्या लक्षात काय आलं? ॲटमचा जो सेंट्रल पार्ट आहे तो म्हणजे कोण? It is the nucleus. In nucleus there is a presence of proton and the neutron. त्यामध्ये थोडक्यात आपल्याला माहिती असू द्या प्रोटॉन कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज. प्रोटॉन वरती चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह. न्यूट्रॉन्स आर द चार्जलेस. न्यूट्रॉन्स वर चार्ज असतो का? नाही. न्यूट्रॉन्स आर चार्जलेस. न्यूट्रॉन्स वरती कोणताही चार्ज नाही. मग आपल्या लक्षात आलं न्यूक्लियस मध्ये असतात प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. These protons and neutrons together are called as the nucleons. त्यांना आपण न्यूक्लियॉन्स म्हणतो. तर पोझिशन क्लिअर झाली. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात न्यूक्लियस मध्ये अँड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग इन दी सर्क्युलर ऑर्बिट इन दी एक्स्ट्रा न्यूक्लियर स्पेस. न्यूक्लियसच्या भोवती जी एक्स्ट्रा न्यूक्लियर स्पेस आहे या एक्स्ट्रा न्यूक्लियर स्पेस मध्ये कोण रिव्हॉल्व होत असतात? इलेक्ट्रॉन्स. अँड द इलेक्ट्रॉन्स कॅरीज दी निगेटिव्ह चार्ज. आणि मित्रांनो त्या इलेक्ट्रॉन्स वरती चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. तर आता लक्षात आलं न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्यापैकी न्यूट्रॉन हा चार्जलेस, त्याच्यावर चार्ज नाही. प्रोटॉन कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज. प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. जे एक्स्ट्रा न्यूक्लियर स्पेस आहे त्या एक्स्ट्रा न्यूक्लियर स्पेस मध्ये सर्क्युलर ऑर्बिट असतात. त्या ऑर्बिट मध्ये कोण रिव्हॉल्व होणार आहे? इलेक्ट्रॉन्स. अँड द इलेक्ट्रॉन कॅरीज दी निगेटिव्ह चार्ज. आता लक्षात घ्या व्हॉट इज दी ॲटॉमिक नंबर. मग ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? पहा आता बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे. म्हणजेच काय? इट इज दी नंबर ऑफ प्रोटॉन्स और इट इज दी नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट इन दी न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर? इट इज दी नंबर ऑफ प्रोटॉन्स और positive charge present
in the nucleus of an atom. मित्रांनो, प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणारा प्रोटॉनचा नंबर म्हणजेच काय असणार आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर. इथे पहा, बेरिलियमचा ज्या आपण म्हणतो बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे, याचाच अर्थ असा बेरिलियमच्या न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज किती असणार आहे, 4. लक्षात घ्या. आता मी इथे बेरिलियमचा इलेमेंट दाखवतोय. इथे आपण जर विचार घेतला, हा न्यूक्लियस आहे त्याचा, याच्याभोवती फर्स्ट शेल आणि आहे सेकंड शेल. पहिले आता न्यूक्लियस मध्ये किती आपण पॉझिटिव्ह चार्ज दाखवणार आहोत, 4. अशा प्रकारे आता पहा, तो ॲटॉमिक नंबर लक्षात आला. इट इज द नंबर ऑफ प्रोटॉन्स और पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. व्हॉट इज द ॲटॉमिक मास नंबर? ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय मित्रांनो? इट इज द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. ॲटॉमिक मास नंबर, इट इज द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स that is nucleons present in nucleus of an atom. मित्रांनो, न्यूक्लियस मध्ये जे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचा जो नंबर असतो, टोटल नंबर असतो, त्याला आपण म्हणणार ॲटॉमिक मास नंबर. आता मला सांगा, इथे ऑलरेडी प्रोटॉनचा नंबर किती म्हणले आपण, 4. आणि प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन किती म्हणतोय आपण? आता इथे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन किती म्हणतोय आपण, 9. याचाच अर्थ असा, न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन किती असतील, 5. ओके, किती असणार आहे, 5 असणार आहे. मग आता मी असं म्हणू शकतो, आपल्याला जर आता पहा, व्हॉट इज द झेड ॲटॉमिक नंबर, व्हॉट इज द ए ॲटॉमिक मास नंबर, देन हाऊ कॅन यू कॅल्क्युलेट द न्यूट्रॉन नंबर? न्यूट्रॉन नंबर इज इक्वल टू ॲटॉमिक मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. इथे ॲटॉमिक मास नंबर किती आहे, 9 minus what is the atomic number, 4. Therefore neutron number is equal to 5. As we know that. Okay, तर आता आपण पुढे पाहणार आहोत. तर आता तुमच्या लक्षात आलेले पहा, इथे हा जो बेरिलियमचा ॲटम आहे, या बेरिलियमच्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर किती, 4. ॲटॉमिक नंबर 4 म्हणजेच इट इज द नंबर ऑफ प्रोटॉन्स और द पॉझिटिव्ह चार्ज इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. ओके, what is the atomic mass number? It is the total number of protons and neutrons present in the nucleus of an atom. तर मित्रांनो, मग आपण एक सिंपल कॅल्क्युलेशन सांगितलं. ॲटॉमिक नंबर माहिती आहे आपल्याला 4, ॲटॉमिक मास नंबर माहिती आहे 9. मग ॲटॉमिक नंबर, हा जो ॲटॉमिक मास नंबर तो कोण आहे, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ओके, आणि झेड म्हणजेच काय, ॲटॉमिक नंबर. मग आता आपल्याला जर न्यूट्रॉनचा नंबर काढायचा असेल तर आपण काय करणार, ॲटॉमिक मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. ओके, आता आपल्याला माहिती आहे, ॲज वी नो दॅट अन ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मित्रांनो, ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. याचाच अर्थ असा, द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स, दॅट इज नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस आर सेम. आता पहा, बेरिलियम हा जो ॲटम आहे हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. का न्यूट्रल आहे मित्रांनो तो? कारण बेरिलियमच्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणारा प्रोटॉनचा नंबर किती आहे, 4. तेवढेच इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसच्या भोवती असणाऱ्या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असतात. मग तुम्हाला सेलची कॅपॅसिटी माहिती आहे, पहिल्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन 2, नेक्स्ट सेलमध्ये किती असणार आहे, 1. आता पहा, आपल्याकडे टोटल प्रोटॉनचा नंबर जेवढा आहे, ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे, म्हणजे प्रोटॉनचा जेवढा नंबर तेवढाच नंबर कोणाचा, इलेक्ट्रॉनचा. म्हणजे बेरिलियम मध्ये असणारा इलेक्ट्रॉनचा नंबर असेल 4च. म्हणून पहिल्या शेल मध्ये जातील इलेक्ट्रॉन 2 आणि किती रिमेनिंग आहेत, आणखी 2. दुसऱ्या शेल मध्ये जातील 2. ओके, म्हणून तर टोटल 4 पॉझिटिव्ह चार्ज गेट कॅन्सल विथ दी टोटल 4 निगेटिव्ह चार्ज आणि हेन्स अन ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार आहे. मित्रांनो, मग प्रोटॉनचा जेवढा नंबर आहे तेवढाच नंबर कोणाचा असतो, इलेक्ट्रॉनचा. मग आपण ॲटॉमिक नंबरला असंही डिफाईन करू शकतो, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर? इट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम.
ॲटॉमिक नंबर इज दी, आपण 3 प्रकारे डिफाईन करू शकतो. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? इट इज द पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट इन दी न्यूक्लियस. पण पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच कोण असतात? प्रोटॉन्स. इट इज द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन दी न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. और तिसऱ्या फॉर्मॅटमध्ये आपण डिफाईन करू शकतो, इट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. मी आणखी एक एक्झाम्पल दाखवलं, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. आता पहा, इफ यू कन्सिडर क्लोरीन. आता मी क्लोरीन जर विचार घेतलं तर मित्रांनो, क्लोरीनला रिप्रेझेंट करताना मी याला असं दाखवतो 1735. याचा अर्थ काय? आपलं इलेव्हन कोणत्या इलेव्हनचा ॲटम घेतलाय आपण? क्लोरीन. क्लोरीन हा आपण ॲटम घेतला कोणत्या इलेव्हनचा? क्लोरीन इलेव्हनचा घेतलाय. बरं, मग याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? बरं, ॲटॉमिक नंबरचं रिप्रेझेंटेशन झेड ने किती येतो? 17. याचा अर्थ आता लक्षात आलाय. ॲटॉमिक नंबर 17 आहे म्हणजे क्लोरीनच्या न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज किती? 17. किंवा न्यूक्लियसच्या भोवतीच्या ऑर्बिटचं त्याच्यामध्ये रिव्हॉल्व होणारे इलेक्ट्रॉन्स नंबर किती? 17. ओके, आता मला सांगा व्हॉट इज ॲटॉमिक मास नंबर. याचा ॲटॉमिक मास नंबर किती? तो वरती जो आपण मांडलेला असतो त्याला आपण दाखवतो ए ने, तो आहे 35. बट मित्रांनो तुम्हाला माहित आहे ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच कोणाचा नंबर? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, म्हणजेच P प्लस N. मग आपण आता न्यूट्रॉनचा नंबर काढू शकतो. नंबर ऑफ न्यूट्रॉन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला? ॲटॉमिक मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. व्हॉट इज ॲटॉमिक मास नंबर? इट इज 35 मायनस व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? 70 इज इक्वल टू 80. तर मित्रांनो, क्लोरीनच्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणारे न्यूट्रॉन्स किती असतील? 18 असतील. ओके, तर हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झालेला असणार आहे. आता आपल्याला माहिती असू द्या, हे जे आपण प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स म्हणतोय, these are the subatomic particles. Subatomic particles. Protons, neutrons and electrons are the subatomic particles. ओके, जे थॉम्सन हा सायंटिस्ट आहे मित्रांनो, की ज्याने इलेक्ट्रॉन डिस्कवर केलेला आहे. पहा, प्रोटॉन वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट गोल्डस्टेन. आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा जो चॅप्टर अभ्यासणार आहोत त्याच्या डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. आपण यांची डिस्कवरी, सायंटिस्ट सगळे अभ्यासणार आहोत. न्यूट्रॉन वॉज डिस्कवर्ड बाय द चॅडविक, इलेक्ट्रॉन वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट जे थॉम्सन. ओके, तर मित्रांनो आपण पुढे जातोय. आता हे सगळं ॲटॉमिक पार्टिकल्स हे लक्षात आलं. तुम्हाला ॲटॉमिक नंबर लक्षात आला. ॲटॉमिक मास नंबर काय हे लक्षात आलेला आहे. आपण काही एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. आपण आता ॲटम अभ्यासला, एलिमेंट अभ्यासला, आपण आज जातोय मॉलिक्यूल आणि कंपाऊंड कडे. पहा, मॉलिक्यूल म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय. आता मी जर विचार घेतला मित्रांनो, कार्बन आणि ऑक्सिजन. पहा, ज्यावेळेस आपण डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी पाहिली होती, डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी मध्ये आपण तिसरं पॉस्टुलेट सांगितलं होतं. ते असं होतं, कंपाऊंड्स आर फॉर्म कधी? when the atoms of different elements combine in a fixed ratio. ज्यावेळेस वेगवेगळ्या इलेमेंटचे ॲटम्स एका फिक्स रेशो मध्ये कंबाईन होतील त्यावेळेस कोण तयार होत असतात? कंपाऊंड्स तयार होत असतात. मित्रांनो, इफ यू कंबाईन दॅट कार्बन, बरं हा कार्बन कोण आहे लक्षात घ्या. आता तो ॲटम आहे कोणत्या इलेमेंटचा? कार्बनाच्या इलेमेंटचा. बरं, ऑक्सिजन हा काय आहे? ॲटम. मित्रांनो, त्याला मी ॲटम कधी म्हणणार आहे? व्हेन इट इज अ सिंगल, इट इज अ स्मॉलेस्ट, इनडिव्हिजिबल, त्यावेळेस तो कोण आहे? ॲटम. And when these atoms combine together it forms the element. बरं, ऑक्सिजन हा ॲटम आहे कोणत्या इलेमेंटचा? ऑक्सिजन एलिमेंटचा. बरं, when these two combine in the proportion or in the ratio of 1:1 they form the carbon monoxide. पहा, and when they combine in the proportion of 1:2 they form the carbon dioxide. मित्रांनो, हा जो कार्बन मोनॉक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड तयार झालेला आहे यांना मी म्हणणार आहे कंपाऊंड. तुम्ही म्हणणार, मग हे जर कंपाऊंड असेल तर मग आपण याला डिफाईन कसं करणार? कंपाऊंड्स आर डिफाईन्ड ॲज, व्हॉट आर द कंपाऊंड्स? द सबस्टन्स
which is made of atoms of more than one element are called as compounds. The substances which is made of atoms of more than one elements. मित्रांनो, जे सबस्टन्स तयार होत असताना एकापेक्षा जास्ती इलेमेंटचे ॲटम्स कंबाईन होत असतील त्यांना आपण म्हणणार आहोत कंपाऊंड्स. ओके, मग कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे कोण आहेत? कंपाऊंड्स आहेत. मी यांना कंपाऊंड्स का म्हणतोय? बिकॉज दे आर मेड अप ऑफ ॲटम्स ऑफ मोर दॅन वन इलेमेंट. एकापेक्षा जास्त इलेमेंटच्या ॲटम्स पासून तयार झालेले आहेत. लक्षात येते? म्हणून यांना काय म्हणणार आहे? कंपाऊंड. आता समजून घेण्याचा विषय असा आहे मित्रांनो, मॉलिक्यूल म्हणजे काय? पहा, व्हॉट इज द मॉलिक्यूल? The basic fundamental unit or the basic unit of a compound, the basic unit of a compound which shows all the properties of compound is called as a molecule. Is called as a molecule. मित्रांनो, कन्फ्युजन नकोय, लक्षात घ्या मुद्दा. आता पहा, मी एक बीकर घेतला. ओके, या बीकर मध्ये कन्सिडर करूया मी 100 मॉलिक्युल्स घेतलेले आहेत. किती? 100 मॉलिक्युल्स H2O चे घेतले. ओके, देयर आर द टोटल 100 H2O. आता पहा, if we consider all these 100 H2O, then it is called as the compound. जर मी 100 चा 100 H2O चा विचार करणार असेल तर हा काय झाला? कंपाऊंड. and if we consider a single H2O, मी यामध्ये जर एक H2O चा जर विचार केला, सिंगल H2O, one H2O, then it is the molecule. पहा, what is the molecule? एक H2O. molecule is the basic unit of, कोणाचं बेसिक युनिट आहे? कंपाऊंड. कारण 100 H2O याच्यातला एक बेसिक युनिट घेतला तर एक H2O असणार आहे, बरोबर? मग मी काय सांगतो? पहा, single H2O is the molecule and when these large number of H2O combine together it forms the compound. तर मग आपण असं सांगू शकतो, what is the molecule? molecule is the basic unit of compound which shows हा मॉलिक्यूल H2O. बरं, मॉलिक्यूल कसा तयार झाला? मॉलिक्यूल्स आर फॉर्म फ्रॉम दी ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट. मॉलिक्यूल्स हे कोणापासून तयार होत असतात? ॲटम्स ऑफ दी डिफरंट इलेमेंट. इथे हायड्रोजन ऑक्सिजनचे ॲटम्स एकत्रित आले आणि यापासून कोण तयार झाला? मॉलिक्यूल. विच शोज ऑल द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड. मित्रांनो, आता हा H2O सिंगल जरी असला तरी हा कोणासारखा आहे? त्या कंपाऊंड सारखाच आहे. म्हणून हा जो असणार मॉलिक्यूल आहे it shows all the properties of the compound. Okay, आणि कंपाऊंड म्हणजे काय? The substance which is made up of atoms of more than one element are called as the compound. पुढे आपण असे म्हणू शकतो, which can be divided into the smaller units are called as elements which can be further divided into smaller units called as the compound. आता पण मित्रांनो, या बीकर मध्ये आपण 100 मॉलिक्यूल किंवा 100 H2O एकत्रित घेतले. हे सगळेचे सगळे H2O एकत्रित म्हणजे तो आहे H2O चा कंपाऊंड. आणि त्यामध्ये जर मी एक H2O विचार घेतला तर तो काय झाला? त्याचा मॉलिक्यूल. आता कन्सेप्ट क्लिअर झाला असणार तुम्हाला. पहा, if you consider a balloon, आपण जर एक बलून विचारात घेतला, if you consider a balloon, that balloon get filled with the carbon monoxide gas. हा कार्बन मोनॉक्साइड गॅस घेतला आपण, याच्यामध्ये फिल अप केला आहे. if that balloon consists of
50 मॉलिक्युल्स ऑफ, जर याच्यामध्ये 50 CO जर एकत्रित आलेले असतील तर मित्रांनो तो कोण झाला आपला कंपाऊंड. अँड इफ यू कन्सिडर ए सिंगल CO, जर मी याच्यातील एक CO विचारात घेतला तर तो कोण असणार आहे मॉलिक्यूल. मी याला मॉलिक्यूल का म्हणतो लक्षात आलं, बिकॉज इट इज मेड अप ऑफ atoms of more than one element. But if we consider the, पहा हा CO विचारात घ्या, इट इज मेड अप ऑफ 50 CO, हा 50 CO एकत्रित येऊन जो तयार झाला तो कोण आहे कंपाऊंड. इट कॅन बी फर्दर डिवाइडेड इनटू स्मॉलर युनिट्स. मित्रांनो याचे स्मॉलर युनिट काय असतील 50 CO, 50 CO, 1 CO, 2 CO, 3 CO, अशा नंबर ऑफ CO मी सेपरेट आउट करू शकतो. तर ते सेपरेट आउट करा, आपण ज्याला सेपरेट आउट करू शकतो ते झाले कंपाऊंड. आणि जो सिंपल युनिट असेल त्या कंपाऊंडचा तो असणार आहे मॉलिक्यूल. तर मित्रांनो फायनली एकदा आज आपण बेसिक कन्सेप्ट वरती जोर दिलेला आहे. तो या प्रकारे ऍटम लक्षात आला. ऍटम, व्हॉट इज ऍटम? ऍटम इज द स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ एन एलिमेंट्स. ऍटम हा एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल आहे. एलिमेंट म्हणजे काय? द सबस्टन्स विच इज मेड ऑफ ओनली वन काइंड ऑफ ऍटम. जो एकाच प्रकारच्या ऍटम पासून तयार झालेला असतो तो म्हणजे एलिमेंट. ओके, इट कॅन नॉट बी फर्दर डिवाइडेड. त्याला आपण सेपरेट डिवाइड करू शकत नाही एलिमेंटला. आपण विचारायला घेतला आता कंपाऊंड, व्हॉट इज द कंपाऊंड? कंपाऊंड आपण डिफाइन करतात द सबस्टन्स विच मेड ऑफ atoms of more than one element. एकापेक्षा जास्त एलिमेंटच्या ऍटम पासून जो तयार होत असतो and which can be further divided by a simple chemical process. आणि ज्याला फर्दर डिवाइड करता येत असतं तो म्हणजे कोण आपला कंपाऊंड. आणि व्हॉट इज द मॉलिक्यूल? द स्मॉलेस्ट युनिट ऑफ ए कंपाऊंड. त्या कंपाऊंड जे स्मॉलेस्ट बेसिक युनिट असतं ते म्हणजे आपला मॉलिक्यूल. अँड विच शोज ऑल द प्रॉपर्टीज ऑफ दॅट कंपाऊंड. कारण मित्रांनो साहजिकच आहे तो जो मॉलिक्यूल आहे तो स्मॉलेस्ट युनिट कोणाचा म्हणला आपण कंपाऊंडचा. अँड देअरफॉर इट कॅन बी, म्हणून तर आपण त्याला डिवाइड करू शकतो. तर तुम्हाला ऍटम कळला, एलिमेंट कळला, मॉलिक्यूल कळला आणि कंपाऊंड. फक्त मी जनरल हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला की चेकआउट करण्यासाठी इथे दाखवतोय पहा. आता पहा मी असं विचारतोय, माझ्याकडे आहे NH3. मी जर म्हणलं हा NH3 एक सिंगल मॉलिक्यूल आहे, X आहे, 1 NH3 असेल तर हा कोण आहे? ऍटम आहे, आयन आहे, सॉरी ऍटम आहे, मॉलिक्यूल आहे, एलिमेंट आहे, कंपाऊंड आहे. एक NH3 असेल तर काय असेल हा? इट इज द मॉलिक्यूल. मित्रांनो हा मॉलिक्यूल का? बिकॉज इट इज मेड अप ऑफ atoms ऑफ डिफरंट एलिमेंट्स. हा झाला मॉलिक्यूल सिंगल आहे. मी म्हणलं यामध्ये हा नायट्रोजन कोण आहे? मी जर म्हणलं हा नायट्रोजन तर हा असेल ऍटम. कोणत्या एलिमेंटचा ऍटम आहे? नायट्रोजन या एलिमेंटचा तो ऍटम आहे. कारण एलिमेंट म्हणजे तुम्हाला माहित आहे इट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ ऍटम्स. ओके, हायड्रोजन कोण आहे? ऍटम आहे. कोणत्या एलिमेंटचा ऍटम आहे तो? हायड्रोजनचाच. बट ज्यावेळेस सिंगल असेल त्यावेळेस ऍटम and when large number of hydrogen combine together then it is the molecule. So sorry, it is the element. आता पहा मी म्हणलं माझ्याकडे 5 मॉलिक्युल्स 5 NH3 आहे. आता NH3 किती घेतले मी? 5. then when 5 NH3 combine together it forms the compound. तर त्यावेळेस तो काय तयार करत असतो? कंपाऊंड तयार करत असतो. मित्रांनो या एक्झाम्पल मधून तुमच्या लक्षात आलं असेल मॉलिक्यूल कसा असतो? सिंगल ज्यावेळेस असेल त्यावेळेस मॉलिक्यूल. नायट्रोजन हायड्रोजन हे ऍटम्स आहेत. कोणत्या? तर त्या रिस्पेक्टिव्ह एलिमेंटचेच आहेत. लार्ज नंबर ऑफ मॉलिक्यूल आपण एकत्रित घेतले का आपण त्यांना म्हणणार आहोत कंपाऊंड. आता मला सांगा हे 5 NH3 आहेत. मी जर म्हणलं याला फर्दर डिवाइड करता येतं हो, मी यांना 5 NH3 ला सेपरेट करू शकतो. NH3. We can separate them from each other. It means that what is the compound? The substance which is made up of atoms of more than one element and which can be further divided by a simple process called as the compound. तर मित्रांनो आज आपण या लेक्चर मध्ये अतिशय सिंपल पण बेसिक कन्सेप्ट अभ्यासलेले आहेत ऍटमच्या रिलेटेड. आपण अभ्यासले ऍटम म्हणजे काय, एलिमेंट म्हणजे काय, मॉलिक्यूल म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय. त्यानंतर आपण अभ्यासले सब ऍटॉमिक पार्टिकल, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर ऍटॉमिक नंबर काय असतो, ऍटॉमिक मास नंबर काय असतो. ओके फ्रेंड्स, थँक्स.